आजच्या आपल्या या सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करताना मला विशेष आनंद वाटतोय. तुमच्यासारख्या अत्यंत प्रेरित असलेल्या म्हणजे विशेष आवड असलेल्या मानसशास्त्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक विशेष समाधान वाटतंय मला. मानसशास्त्राचा उपयोग हा फक्त आपल्याला पुस्तकाच्या आत नसतो, तर रोजच्या आयुष्यामध्ये पण असतो. प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा फायदा त्याच्यातून मिळत असतो. वेगवेगळ्या प्रकारचा एक समाधान, एक समजूत स्वतःबद्दलची आणि इतरांबद्दलची ही मिळत असते. विशेषतः आपण आज जो विषय विचारात घेणार आहोत त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे व्यक्ती भिन्नता ज्याला म्हणतो आपण, हे तर अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे, की खूप वेळा आपण आयुष्यामध्ये आपण स्वतःची तुलना दुसऱ्याशी करतो. आपले आई-वडील, आपले पालक, आपले शिक्षक किंवा अन्य कोणी, मोठी माणसं घरातली, ही आपली तुलना ही दुसऱ्या कोणाशी तरी करत असताना आपल्याला दिसतात. आणि असं करताना जेव्हा आपल्याला लक्षात येतं, की आपण त्या व्यक्तीपर्यंत नाही पोहोचू शकत, तेव्हा आपण खूप दुःखी होतो, निराश होतो. विनाकारण आपल्याला असं वाटायला लागतं, की नाही आपल्याला हे शक्य नाही. आपल्याला हे जमत नाही. अर्थात असं करताना आपण स्वतःवरती एक प्रकारचा अन्याय करत असतो. आणि त्याचं कारण आपण आज लक्षात घ्या. त्याचं कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. जसं आपण म्हणतो, की व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतो आपण मराठीमध्ये. तसंच आहे हे, की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. कोणकोणत्या त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, तिची बुद्धिमत्ता वेगळी आहे, तिची वागण्याची पद्धत वेगळी आहे आणि व्यक्तिभिन्नतेचा परिणाम हा आयुष्याच्या प्रत्येक अंगावर होत असतो. आता हा परिणाम असा होत असताना तुमच्या लक्षात येईल, की त्याचा डायरेक्ट म्हणजे विशेष करून प्रत्यक्ष संबंध हा अभ्यासातला यश, परस्पर संबंध म्हणजे आपण आपल्या आई-वडिलांशी, मित्र-मैत्रिणींशी, पालकांशी, शिक्षकांशी कसे वागतो, सामाजिक वर्तन आपलं कसं आहे, नोकरीवरती आपला एकंदरीत कसं आहे यश, या सगळ्यावरती सुद्धा परिणाम त्याचा दिसून येतो. व्यक्तीचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आणि अर्थातच कल्याण हे देखील सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. आता प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे असं म्हटल्यानंतर काय-काय वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये युनिक असं म्हणतो. प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय आहे. त्याचं काय-काय फरक असतो आपल्यामध्ये पहा. तर आपलं प्रत्येकाचं रूप वेगळं आहे. कोणी उंच आहे, कोणी बुटकं आहे, कोणाचे केस कुरळे आहेत, कोणाचे सरळ आहेत, कोणाचे डोळे काळे आहेत, तर कोणाचे निळे आहेत. माझं म्हणणं असं आहे, की आपलं रूप शारीरिक जडण-घडण म्हणजे ज्याला म्हणतो आपण कोणी उंच आहे, कोणी बुटका आहे, कोणी स्टाउट आहे म्हणजे ज्याला म्हणतो आपण जास्त बळकट त्याचे स्नायू आहेत आणि दुसरा कोणीतरी आहे तो त्यामानाने अशक्त आहे, दुबळा आहे, कधी कोणी आजारीही आहे. मानसिक जडणघडण ही सुद्धा प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. मानसिक जडणघडण म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की याच्यामध्ये काय असतं, की भावनिक परिपक्वता तर आहेच. परंतु दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती, परिस्थितीशी जमवून घेण्याची वृत्ती, हे सगळं त्याच्यामध्ये आलं आणि हे सगळंच प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि म्हणून आपला आजचा विषय हा व्यक्तिभिन्नता हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, हे तुमच्या लक्षात येईल. जसं आपल्याला एखादी गोष्ट आवडते, तुम्ही असं म्हणाल, की माझ्या भावाला आवडतं व्हॉलीबॉल खेळायला, पण मला नाही आवडत. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाची प्रेरणा वेगळी आहे, सृजनशीलता वेगळी आहे. आणि प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. प्रत्येकाचं आयुष्याबद्दलची समजूत वेगवेगळी आहे. आणि अर्थातच हे एक प्रकारचं स्वतंत्र शास्त्र आहे. तुमच्या हे लक्षात येईल, की ज्याला म्हणतो आपण संबंध मानसशास्त्राचा पाया हा व्यक्तिभेदावर अवलंबून आहे. मानसशास्त्र काय करतं साधारणपणे, ही व्यक्ती आपण माणूस म्हणून आपल्यामध्ये काहीतरी साधर्म्य आहे. आपण माणूस आहोत, आपल्याला सगळ्यांना काही विशिष्ट प्रकारच्या क्षमता ह्या आपोआपच मिळालेल्या आहेत आणि ह्या क्षमता मिळालेल्या असताना आपण त्याचा कसा उपयोग करतो काय नाही हे आपल्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, की आपल्याला काही गोष्टी आयुष्यातल्या नाही बदलता येत. काही गोष्टी आपल्याला जशा असतात तशाच मान्य कराव्या लागतात. ठीक आहे, ही निश्चितपणे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. जर समजा एखादी मुलगी तिची उंची थोडी कमी असेल आणि ती त्याच्यावरच रोज विचार करत होती की माझीच उंची का कमी आहे,
त्यामुळे मी छान म्हणजे मला जशी आवडली असते तशी नाही दिसत, किंवा मी लोकांना आवडत नाही, की त्यामुळे जाड दिसते किंवा जे काय असेल ते. आणि त्या स्वीकारण्यासाठी एक मनाची परिपक्वता, भावनिक परिपक्वता आपल्याला अपेक्षित आहे. ही जी अपेक्षित आहे ती मिळवण्यासाठी मानसशास्त्र आपल्याला मदत करणार आहे. मित्रांनो, मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात, की तुम्हाला इग्नूनी इतकी चांगली पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. ही पुस्तकं आपल्या संबंध देशभरातल्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सनी, वेगवेगळ्या तज्ञ लोकांनी लिहिलेली आहेत आणि खूप साध्या पद्धतीने परंतु अतिशय उत्तम उच्च प्रतीचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्याच्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जितका जास्त विचार कराल, जितकी जास्त आवड निर्माण होईल तुम्हाला मानसशास्त्राची, तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल होताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग आहे, की मानसशास्त्र हे शास्त्र आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला हे ज्याला म्हणतो आपण शास्त्र आहे आणि ऍप्लिकेशन आहे, म्हणजे ज्याला रोजच्या आयुष्यामध्ये उपयोग आपण आणू शकतो, आणि त्यासाठीच ते महत्वाचं ठरत आहे आपल्याला. व्यक्तिभिन्नता म्हणजे कशामध्ये असते पहा, आणि ती का असते? शारीरिक वैशिष्ट्य जे आहे, कोणी उंच आहे, कोणी बुटका आहे, आपण म्हटलं तसं, की कोणी आणखी गोरा आहे, त्याच्यामध्ये अनुवंशिकता हे मुख्यतः जबाबदार असते. आपले आईवडील जसे असतात साधारणपणे आपण तसेच असतो. आपले आईवडील उंच असतील तर आपण उंच असतो, आपले आईवडील उंच नसतील तर आपणही उंच नसतो. वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे अनुवंशिकतेचा शास्त्र हे फार मोठं आहे. त्याचा एकंदरीत आवाका इतका मोठा आहे की त्याचा म्हणजे वर्णन करणं सुद्धा आपल्याला थोडक्या काळात शक्य नाही. परंतु आपण जन्माला येतो त्या क्षणी, म्हणजे ज्या क्षणी आपला जन्म सुरू होतो किंवा डेव्हलपमेंट सुरू होते किंवा विकास सुरू होतो आईच्या उदरामध्ये, तेव्हाच हे सगळं आपोआप ठरलेलं असतं, आणि त्याच्यासाठी आपण काही बदल घडवून आणू शकत नाही, मी मगाशी जसं म्हटलं तसं. त्यामुळे जनुकीय प्रभाव म्हणजे जीन्स ज्याला म्हणतो आपण रोजच्या भाषेमध्ये, जनुकीय प्रभाव हा अत्यंत महत्वाचा असतो. हा एका बाजूला आहे की बाबा वंशदाय आणि परिस्थिती, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला व्यक्तिमत्व घडवण्यासाठी. वंशदायामुळे आपल्याला कळतं की आपल्या विकासाची एक शेवटची जास्तीत जास्त शक्य असलेली पातळी कोणती असेल. वंशदायामध्ये आपल्याला लक्षात येतं की आपण कुठेपर्यंत विकास या गोष्टीचा करू शकतो. मग ती शारीरिक क्षमता असेल, मानसिक असेल किंवा इतर काही असेल, हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीने आपल्याला जे काही शिकवलेलं असतं लहानपणापासून, विशेषतः बालपणीचे अनुभव महत्वाचे ठरतात. त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की आपलं घर, आपली शाळा आणि संबंध सामाजिकीकरण, म्हणजे समाजाचा एकंदरीतच जो परिणाम आपल्यावर होतो, तो परिणाम आपल्याला निश्चितपणे घडवत जातो, आणि आपलं व्यक्तिमत्व ह्या सगळ्या गोष्टींमुळे घडतं हे तुमच्या लक्षात येईल. त्याचमुळे आपण असं सहजपणाने बघतो ना, की वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेले लोक, जसं की एखाद्या अमुक विशिष्ट धर्माचे लोक हे वेगळ्या पद्धतीने वागतील, त्यांची विशिष्ट प्रकारची अशी एक समजूत असेल, त्यांची मतमूल्य आपल्यापेक्षा कदाचित वेगळी असतील, असं आपल्याला नेहमीच जाणवतं. म्हणजे समजा आता तुम्ही एखादा इंग्लंड अमेरिकेला गेलात किंवा दुसऱ्या कुठल्या देशात गेलात, तिथल्या लोकांची वागण्याची पद्धत नक्कीच वेगळी असेल. त्याचं महत्वाचं कारण हे आहे की परिस्थिती आपल्याला घडवते, आणि ही परिस्थिती आपल्याला महत्वाची ठरते. तुमची पिढी खरं म्हणजे खूपच काय म्हणजे आपण भाग्यवान आहे. तुम्हाला सगळं काही वेबवरती अवेलेबल आहे, गुगल आहे, आणि सगळं काही तुम्हाला वाचता येतं. वेगवेगळ्या पद्धतीचे स्रोत आहेत ज्ञानाचे तुम्हाला. जे स्रोत ज्ञानाचे तुम्हाला उपलब्ध आहेत, ते तुम्हाला अत्यंत महत्वाचे ठरतात. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की समजा आता व्यक्तिमत्वाची व्याख्या, तर तुम्ही आता जरी शोधलं तरी सुद्धा तुम्हाला 100 व्याख्या जमा करता येतील. आपल्या पुस्तकातही अत्यंत चांगल्या आणि महत्वाच्या आणि निवडक अशा काही व्याख्या दिलेल्या आहेत. तर ऑलपोर्टने अशी व्याख्या दिलेली आहे की व्यक्तिमत्व हे अद्वितीय असतं. व्यक्तिमत्व हे अद्वितीय असतं, प्रत्येकाचं वेगळं आहे, राईट? शिवाय ते गतिमान असतं, म्हणजे एकसारखंच प्रत्येक वेळी तो मनुष्य वागेल असं नाही. आपण जसं काल वागतो तसंच आज वागत नाही. आपण कदाचित उद्या आणखीन काहीतरी वेगळंच वागतो. आपण कुठे आहोत, कुणाबरोबर वावरतो आहोत, काय प्रसंग घडलेला आहे, याच्यावर सगळ्यावरती ते अवलंबून आहे. शिवाय शारीरिक क्षमता, मानसिक प्रभाव, म्हणजे हे सगळं काही त्याच्यामध्ये एकत्र दिसतं. दोन गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत की एक प्रकारचं स्थैर्य आहे. आपण जरी असं म्हटलं की काहीतरी फरक असतो रोजच्या वागण्यामध्ये,
तरी सुद्धा एक प्रकारची कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतो आपण सातत्य, हे त्याच्यामध्ये आहे. हे जे सातत्य आहे, ते सातत्य आपल्याला जाणवतं. एखादा मनुष्य साधारणपणे कसा वागेल, हे आपल्याला समजतं, लक्षात येतं. आपण तसा अंदाज बांधू शकतो आणि विचार, भावना, वर्तन इत्यादी सगळ्या गुणांचं एकत्रीकरण म्हणजे आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो. खूप वेळा आपण असं म्हणतो, की "अरे, त्याचं व्यक्तिमत्व किती छान आहे, त्याचं व्यक्तिमत्व एवढं बरोबर नाही" वगैरे. काही मूलभूत गोष्टींचा विचार आपण केला तर अ, व्यक्तिभेदामध्ये शारीरिक, मानसिक, अ, भावनिक अर्थात विचार, भावना आणि वर्तन जसं आपण म्हणलं तसं आणि त्याच्यामध्ये समायोजन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एखादा मनुष्य दिलेल्या परिस्थितीमध्ये कसं समायोजन साधतो, हे नक्कीच महत्त्वाचं ठरतं आणि ते आपल्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतं. खरं म्हणजे मी या ठिकाणी असं थांबून क्षणभर तुम्हाला आठवण करून देईन, की मुलांचं व्यक्तिमत्व घडवताना आई-वडिलांची आणि घरातल्या इतर माणसांची म्हणजे जी मोठी माणसं असतात घरातली, त्यांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. आपण जी भाषा बोलतो, ज्या पद्धतीने आपण इतरांची वर्तन करतो, इतरांशी क्रिया-प्रतिक्रिया करतो किंवा जे काही आपण एक संबंध प्रस्थापित करतो, त्या सगळ्याचा संबंध हा आपण लहानपणी काय शिकलो आहोत, कशा पद्धतीने आपल्याला घडवलं गेलं आहे, याच्यावरती आहे. याचा संबंध आहे. आता व्यक्तिमत्त्वाचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत, खरं म्हणजे ह्या आपल्या ज्या पुस्तकामध्ये दिलेल्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे म्हणजे मांडता येणार नाही. त्या मानाने आपल्याला खरंच खूप वेळ कमी दिलेला आहे. फक्त लक्षात एवढंच घ्या, की अ, हा जो पेपर आहे किंवा हा जो एक तुमचा हे जे पुस्तक आहे आपण म्हणूया, हे पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा विषय हा तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणणारा विषय आहे. तुम्ही त्याच्यातून स्वतःला ओळखू शकाल, स्वतःची ओळख. मी जेव्हा स्वतःची ओळख म्हणते ना, तेव्हा तुम्हाला कदाचित थोडंसं हसू येईल. म्हणजे काय मी मला ओळखत नाही की काय? असं कोणीतरी म्हणेल मला. परंतु खरं सांगू, खरंच आपण स्वतःला ओळखत नाही. जसं कारण तुमचे 3 चांगले गुण सांगा, असं जर मी म्हटलं आणि क्षणभर तुम्हाला वेळ दिला, तर विचार करा बरं तुम्ही तुमच्यापैकी किती जण सांगू शकतील? खूप वेळा असं होतं, की आपण खरंच स्वतःला ओळखत नाही. आपण साधारणपणे इतरांनी आपल्याला आपल्याविषयी काय सांगितलेलं आहे? माझी आई म्हणते, की मी फार आळशी आहे. माझे वडील म्हणतात, की मी नीट अभ्यास करत नाही. माझे वडील म्हणतात, की मला जरा बेताची समजूत आहे, वगैरे. अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये कुठेतरी ठामपणे आपण बिंबवलेल्या असतात, त्याचा परिणाम म्हणून आपण स्वतःवर खूप अन्याय करत असतो. आपल्यामधले जे गुण असतात, ते सुद्धा आपण कधी मनापासून मान्य करत नाही. अगदी मोठमोठी माणसंसुद्धा याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, की नाही त्यांच्या लक्षात येईल, की आपल्यामध्ये हे गुण आहेत आणि आपण त्यांचा असा-असा विकास करू शकलो असतो, अजूनही करू शकतो. आणि मी खरं सांगू मित्र-मैत्रिणींनो, आपण आपल्या चांगल्या गुणांचा विकास कधीही करू शकतो, जर आपण ते मनापासून स्वीकारले तर. आणि जोपर्यंत आपण चांगले गुण स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण आपले दुर्गुणही स्वीकारत नाही. आणि मग आपण म्हणतो, "नाही, नाही, तसं काही नाही, मी करतो नेहमीच, आजच नाही केलं" वगैरे. एक प्रकारचे स्वसंरक्षणात्मक अशा चमत्कारिक आपण भूमिका घेतो आणि त्याच्यामुळे खूपच म्हणजे आपण कसं म्हणूया लोकांना समजून येतं, की हे काही खरं नाही. हे काहीतरी एक प्रकारचं नाटक आहे, एक प्रकारचं स्वतःचा एक संरक्षणात्मक असा पवित्रा आहे. अशा पद्धतीने आपण वागतो. तेव्हा एक लक्षात घ्या, स्वतःबद्दल विचार करायला शिका. आपण जेव्हा व्यक्ती आणि व्यक्तीचं वैशिष्ट्यपूर्ण असणं, अस्तित्व, व्यक्तीचा एक विशिष्ट प्रकारचा ज्याला म्हणतो आपण एक सामाजिक, मानसिक, शारीरिक अशा प्रकारचा एक अद्वितीय असा एक आविष्कार असतो आपण निसर्गाचा आणि त्यामुळे स्वतःला समजावून घेणं ही कुठल्याही मानसिक और किंवा मानसशास्त्रीय काय म्हणूया आपण विकासासाठी अत्यंत गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. आपण काही सिद्धांतांकडे वळूया. पहिल्यांदा फ्रॉइड यांचा सिद्धांत बघूया. खरं म्हणजे हा सगळा वेळ मी फ्रॉइड यांच्या सिद्धांताबद्दल बोलू शकते, इतका तो मोठा आहे. तुमच्या एक लक्षात येईल, की सगळ्या जगभरात अर्थात फ्रॉइड यांचा सिद्धांत आज खूप कमी लोक मानतात. त्यांच्याबद्दल खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या टीका झाल्या. नंतर त्याच्यामध्ये पुष्कळ फरक करण्याचा लोकांनी प्रयत्न केला. काही गोष्टी त्याच्यामध्ये आणखीन घातल्या म्हणजे आणि वेगळ्या पद्धतीने जे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु फ्रॉइड यांचं जे स्थान आहे मानसशास्त्रामध्ये,
ते जसं आहे तसंच राहील आणि तसंच राहतं. मनोविश्लेषणात्मक सिद्धांत नावाचा एक सिद्धांत आहे आणि आता इतर अनेक लोकांनी त्याच्यावर पुढे काम केलं. त्याच्यामध्ये आपण तुम्ही जर पुस्तक तुमच्याजवळ असेल, मला माहित नाही तुमच्याजवळ आत्ता पुढे आहे की नाही पुस्तक. पण तुम्ही जर पुस्तक उघडून पाहिलं तर तुमच्या पुस्तकामध्ये एक छानशी आकृती दिलेली आहे. ती आकृती अशी आहे की एक मोठा बर्फाचा असा एक हे दाखवलेला आहे. काय म्हणजे मोठा बर्फ दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ईड इगो आणि सुपर इगो वगैरे असं दाखवलेलं आहे. याच्यामध्ये आपण असं बघूया की ईड म्हणजे काय, इगो म्हणजे काय आणि सुपर इगो म्हणजे काय. ईड म्हणजे आपण जन्मतः आपल्यामध्ये असलेली एक जाणीव, की आपल्याला आपल्या शरीराच्या आनंदाचा, शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणूया नीड्स म्हणजे ज्याला म्हणतो आपण गरजांचा हा उपयोग त्याच्यामध्ये असतो हे समजून घ्या आधी. तर आपल्याला यातना नको असतात. आपल्याला आनंद हवा असतो, शारीरिक आनंद हवा असतो, सुख हवं असतं एक प्रकारे. तर ईड हे बेसिक आहे आणि ते काय जन्मताच आपल्याला म्हणजे जसं लहान बाळ भूक लागली की रडायला लागतं. हो की नाही? त्या पद्धतीने हे ईडचं संबंध वागणं असतं. अर्थात ईड ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मोठेपणी सुद्धा महत्त्वाचं ठरतं, तेव्हा मात्र फार मोठा अनर्थ घडू शकतो. पंचाईत होऊ शकते. या अर्थाने की तो मनुष्य अशा आपल्या शारीरिक प्रचोदनांचाच विचार करत राहतो आणि त्याच पद्धतीने पुढे सरकत राहतो. त्याच पद्धतीने त्याचं सगळं वागणं असतं आणि ते वागणं हे इतरांना आणि त्याला स्वतःलाही त्याच्या विकासासाठी सुद्धा अत्यंत त्रासदायक ठरू शकतं. नंतर आहे इगो. इगो म्हणजे काय आणि सुपर इगो म्हणजे काय? इगो म्हणजे वास्तवतावादी एकंदरीतच हा सगळा काही विचार असतो. म्हणजे त्या ईडने जे काही अपेक्षा केलेल्या असतात, जे काही मागितलेलं असतं, जे काही हवं असतं त्याला, ते सगळं आपल्याला समाजमान्य पद्धतीने मिळवता येणार नाही, याची जाणीव व्यक्तीला होते आणि समाजमान्यतेकडे तो मनुष्य झुकतो. म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे, 4 लोकात कसं बोललं पाहिजे, काय नाही नको करायला किंवा काय केलं तर चांगलं दिसणार नाही, याची जी एक जाणीव असते ती इगोला असते. सुपर इगो म्हणजे नैतिकतेचा विचार आहे याच्यामध्ये, की नैतिकदृष्ट्या अत्यंत चांगलं वागणं कसं असेल किंवा कशा पद्धतीने आपण लोक आपल्याला चांगलं म्हणतील किंवा 4 लोकांमध्ये आपलं वागणं हे निश्चितपणे म्हणजे स्तुत्य असेल, अशा पद्धतीने आपण कसं वागावं ह्याचा विचार सुपर इगो करतो. आता याच्यामध्ये काय आहे, खूप अशी ओढाताण झालेली आहे. एका बाजूला ईड आहे, एका बाजूला सुपर इगो आहे आणि तो माणसाला ओढत राहतो. ईड एका बाजूला ओढतो, सुपर इगो एका बाजूला ओढतो. ईड म्हणतो, "नाही, मला आता अमुक प्रकारचा मला आत्ता म्हणजे जसं की आपण कुठल्यातरी लेक्चर ऐकण्यापेक्षा आपण एखादा सिनेमा बघूया," असं ईड म्हणेल, हो की नाही? पण सुपर इगो म्हणेल, "नाही, नाही, असं करता कामा नये, हे चांगलं नाही." पण इगो म्हणेल, की "ठीक आहे, आपण आता हे आधी ऐकूया, मग दुसऱ्या वेळी सिनेमा जाऊया किंवा संध्याकाळी जाऊया." मला असं म्हणायचंय तुम्हाला, की ह्या पद्धतीचे जे ओढाताण आपल्या मनाची असते, ही ओढाताण इगोला जाणवत राहते. ही ओढाताण इगोला जाणवत राहिल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करण्यासाठी इगो दोघांचा एक समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. ईडचा आणि सुपर इगोचा. एक समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा आपण विचार करूया पुढे, की जर का ईडनी अपेक्षा केलेल्या गोष्टी नाही जमल्या, नाही करता आल्या किंवा नाही मिळाल्या, तर एक प्रकारचा ताण निर्माण होतो, एक प्रकारची चिंता निर्माण होते, मनुष्य चिडचिडात लागतो आणि ह्या सगळ्यातून किंवा त्याला जर तसं वागला तो, त्याला हवं तसं, तर एक प्रकारचं अपराधित्व त्याला वाटायला लागतं. हे सगळं टाळण्यासाठी इगो प्रयत्न करतो आणि हा जो प्रयत्न आहे, त्याला आपण स्वसंरक्षणात्मक यंत्रणा असं म्हणतो. आपण त्याचा विचार नक्कीच करूया थोड्या वेळाने. त्यामुळे फ्रॉइडनी हे महत्त्वाच्या 3 गोष्टी दिल्या. शिवाय असं की मनोलैंगिक विकास, सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये त्याने विचार केला. त्याच्यामध्ये मौखिक आहे. अत्यंत छोटं जे बाळ असते वर्षा 1.5 वर्षापर्यंत, हे त्याला सगळ्या प्रकारचा आनंद हा मुखातून मिळत असतो. त्यामुळे त्याचा संबंध लक्ष तिथे केंद्रित होतं. त्याच्यानंतर साधारण 3 वर्षापर्यंत गुद संदर्भात म्हणजे एक्सक्रिशन ज्याला म्हणतो आपण, त्या संदर्भात जो आनंद असतो तो आणि मग नंतर हळू त्याचा लैंगिक विकास होत जातो. ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रकर्षाने लोकांना जाणवल्या, की खरोखरच म्हणजे फ्रॉइडनी जरा जास्तच महत्त्व दिलेलं आहे लैंगिक गोष्टींना. परंतु त्याच्या काही महत्त्वाच्या कल्पना ज्या होत्या, त्याच्यामध्ये हे होतं की
लहानपणीचे अनुभव महत्त्वाचे ठरतात आणि व्यक्ती कशा पद्धतीने घडत जाते, कशा पद्धतीने आता जसं की आपण म्हणलो की 2 नंबरची जी अवस्था आहे, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पालक मुलांना शिस्त लावतात, कशा पद्धतीने स्वतःचे आवेग, शारीरिक आवेग हे आवरायला शिकवतात किंवा त्याचं व्यवस्थापन करायला शिकवतात, हे महत्त्वाचं आहे. जर ते खूप कडक पद्धतीने किंवा खूप आरडाओरडा करून किंवा खूप शिक्षा देऊन अशा पद्धतीने शिकवायला जातील, तर त्याचा वाईट परिणाम व्यक्तिमत्त्वावर होतो. त्यामुळे बालपणाच्या अनुभवांचं महत्त्व हे निश्चितपणे त्यांनी सांगितलेलं आहे. अबोध, सबोध आणि अर्ध अर्धबोध किंवा अर्ध सबोध असं म्हणता येईल. अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपण मनामध्ये ठेवलेल्या असतात, असं म्हटलेलं आहे. अहम संरक्षण यंत्रणा म्हणजे आत्ता जसं मी म्हटलं, की आपल्याला इगो डिफेन्स मेकॅनिझम जसं आपल्या पुस्तकामध्ये अ, शब्द मिळतील आपल्याला किंवा अशी कन्सेप्ट मिळतील आपल्याला, की इगो डिफेन्स मेकॅनिझम्स. इगो डिफेन्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली, तर ती गोष्ट आपण नाही बरोबर केली, चुकीची केली, आपल्याला हे असं करायला नको होतं, असं काहीतरी वाटायला लागलं, की खूप अस्वस्थ वाटायला लागतं त्या माणसाला. कुठेतरी काहीतरी आपण त्याचं स्पष्टीकरण द्यायला हवंय. काहीतरी लोकांना असं वाटायला नको उगीच की आपण वाईट वागलो. अशा पद्धतीने त्याला वाटायला लागतं आणि त्याच्यासाठी तो एक प्रकारचं नाटक करतो असं म्हणूया, की एक प्रकारचा प्रकारचं काय म्हणूया आपण अ, एक विशिष्ट अशी एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. आता हे आपण सगळेजण करत असतो खरं म्हणजे. आपण आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधीतरी असं करतो आणि अर्थात त्यात चूक काहीच नाहीये. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती अशा पद्धतीच्या अहम संरक्षण यंत्रणा वारंवार वापरते, तेव्हा मात्र तो मनुष्य विकृतीकडे वाटचाल करत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्या माणसाच्या एकंदरीतच वागण्यामधून ते लोकांना जाणवत राहतं, की बाबा नाही, हे अशा पद्धतीने नाही होणार आणि रोजच्या आयुष्यामध्ये हा मनुष्य म्हणजे वागताना काहीतरी विचित्र वागतो आहे आणि त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी तो एक प्रकारचा मुखवटा, एक प्रकारचा काय म्हणूया आपण एक प्रकारचं स्पष्टीकरण कुठून तरी उधार घेऊन ते आपल्याला देतो आहे असं म्हणूया. याच्यामध्ये अहम संरक्षण यंत्रणेमध्ये मी अर्थात काहीच उदाहरणं घेऊ शकतो आपण. कारण तुमच्या लक्षात येईल की वेळ खरंच खूप कमी आहे आणि एक खूप छान इंटरेस्टिंग म्हणजे अत्यंत महत्त्वाचं असं हे सगळं काही विश्लेषण असणार आहे. एनिवे तर आपण बघूया की याच्यामध्ये उदात्तीकरण आहे. जसं की उदात्तीकरणामध्ये आपण जर बघितलं, तर एखाद्या जसं आपण म्हणूया की एखाद्या बाईला जर बाळ नसेल झालं दुर्दैवाने, तर ती काय करेल, ती एखाद्या अनाथ मुलाचा सांभाळ करेल किंवा एखाद्या अनाथ आश्रमातच ती काम करेल किंवा ती असं काहीतरी करेल, की ज्याच्यामुळे तिच्या मनामध्ये असलेली माया ही त्या मुलांपर्यंत पोहोचेल आणि तिचंही मन सांभाळलं जाईल एकाच बाजूला. त्यामुळे हा अशा पद्धतीने आपण कुठेतरी तोल स्वतःचा सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. आता जसं की अस्वीकार आहे. अस्वीकारामध्ये आपण बघतो की अ, म्हणजे जी काही वस्तुस्थिती आहे ती मान्यच करत नाही तो माणूस. आता जर वस्तुस्थिती मान्य केलीच नाही, तर नक्कीच ह्या माणसाच्या विचार प्रक्रियेमध्ये एक प्रकारचा घोटाळा निर्माण होईल लक्षात घ्या. जे आहे, जसं आहे तसं आपण स्वीकारलं पाहिजे. जे आहे, जसं आहे आयुष्य, जी आहे, जशी आहे परिस्थिती, तशीच ती स्वीकारावी लागते आणि त्यातून पुढे वाट काढावी लागते आपल्याला. मी मगाशी असं म्हटलं, की काही गोष्टी नाही आपण बदलू शकत. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्या गोष्टींवर वारंवार विचार नाही करायचा. त्याचा स्वीकार करायचा आणि त्या स्वीकारून पुढे जायचं. आता एखादं बाळ जन्मताच अपंग असतं बिचारं. तर त्याच गोष्टीचा विचार करून उपयोग नाही. परंतु अस्वीकार करून म्हणजे अनेक वेळा पालकांचा हा प्रश्न मोठा गहन होतो आणि मानसशास्त्राचे विद्यार्थी म्हणून तुम्ही समजून घेतलं पाहिजे, की अनेक वेळा पालकांना फार अवघड पडतं त्यांचं बाळ वेगळं आहे, हे एक्सेप्ट करणं किंवा हे मान्य करणं. परंतु अस्वीकार हे त्याचं उत्तर नव्हे. विस्थापनाचा जर आपण विचार केला जसा की विस्थापनाचा जर आपण विचार केला, तर त्याच्यामध्ये असं आपण लहान साधारणपणे म्हणतो ना मराठीमध्ये वड्याचं तेल वांग्यावर वगैरे, अशा पद्धतीने ते आपल्याला दिसून येतं. म्हणजे ऑफिसमध्ये कोणाशी तरी भांडण झालेलं असतं किंवा आपले साहेब आपल्याला रागवलेले असतात. आपण घरी येतो आणि घरच्या लोकांवर आरडाओरडा करायला लागतो. आपल्या घरामध्ये एखादं छोटंसं पाळलेलं कुत्रं असतं, त्याला एक लाथ मारतो आपण
किंवा लहान मुलं असतात त्यांना रागवतो, विनाकारण एखादी चपराक देतो. विस्थापन म्हणजे एका ठिकाणचा राग किंवा भावना या दुसरीकडे विनाकारणच वापरणे अशा पद्धतीने. तेव्हा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अशा स्वसंरक्षक यंत्रणा आपण वापरत असतो. तर प्रक्षेपण म्हणजे काय? तर प्रक्षेपण म्हणजे व्यक्तीच्या स्वतःच्या मनात असलेल्या गोष्टी, मग राग असो, लोभ असो किंवा एखादी काय म्हणूया वाईट किंवा चांगली कुठलीही भावना असेल, एखाद्याविषयी प्रेम असेल किंवा एखाद्याविषयी काय म्हणूया आपण विशिष्ट प्रकारचं एक तुलना केल्यामुळे विनाकारण आलेलं एक शत्रुत्व असेल, हे सगळं आपल्या मनामध्ये असलं तर ती व्यक्ती ते दुसऱ्याच्याही मनात तसंच आहे असं समजते. त्याला आपण प्रक्षेपण म्हणतो, प्रोजेक्शन म्हणतो. तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी आपण रोजच्या आयुष्यामध्ये बघत असाल. प्रतिक्रिया, संरचना म्हणजे याच्यामध्ये असं असतं की एखाद्या मुलाची सावत्र आई असते. ती त्याला खूप त्रास देत असते. त्याला नाही आवडत ती, मुळीच आवडत नाही. 1 मिनिटंसुद्धा तिच्याबरोबर राहायचं नसतं त्याला. पण तो काय करतो, की मी असं बोलायला लागलो, तर ती मला जास्त त्रास देईल. अशा भीतीपोटी तो म्हणतो, "नाही, नाही, माझी आई खूप चांगली आहे," असं शेजाऱ्यांना सांगतो. मला असं वाटतंय, की तुमच्या लक्षात येतंय, की ह्याच्यामध्ये एक प्रकारचं नाटक आहे, एक प्रकारचा खोटेपणा आहे. परंतु स्वतःला सांभाळण्यासाठी ती व्यक्ती त्या वेळी हा खोटेपणा करत असते. वेगवेगळे जे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये स्किनर हा एक अत्यंत जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने रिइन्फोर्समेंट किंवा प्रबोधन याच्यावर खूप काम केलं. आपलं जे संबंध वर्तन आहे, आपण संबंध सामाजिकीकरणाचा जर विचार केला, तर आपलं जे वर्तन आहे ते कोणीतरी शाबासकी दिल्यामुळे हळू-हळू घडत जातं लहानपणापासून. आणि स्किनरनी फ्रॉइडवर पुष्कळ टीका केली आणि नंतर त्याचं असं लक्षात आलं, की हे प्रबलन महत्त्वाचं आहे. धनात्मक असेल की ऋणात्मक असेल. म्हणजे तू असं वागू नकोस किंवा रडतोस काय, मुलगी आहेस का? असं आपण जेव्हा म्हणतो एखाद्या मुलाला, तेव्हा ते ऋणात्मक आहे. माझं काय म्हणणं आहे, की अशा पद्धतीने कोणीतरी आपल्याला म्हटलेलं असतं, की असं कर, असं करू नको आणि त्या पद्धतीने आपण पुढे वागत राहतो. खरं म्हणजे या सगळ्याच गोष्टींबद्दल खूप काही बोलण्याचा मोह होतो आहे. परंतु तुम्ही मला असं वाटतं, की एवढ्या आपल्या ह्या चर्चेनंतर थोडंसं आणखी बारकाईने ते वाचाल मला खात्री आहे. बांदुरा नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, त्यांनी पण निरीक्षण आणि अनुकरण याच्याबद्दल खूप काही महत्त्वाचं काम केलं. त्याचा एक जगप्रसिद्ध प्रयोग असा आहे, थोडक्यात तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये त्याने असं केलं, की एक मोठी डॉल घेतली, जशी बोबो डॉल अशी बाजारात आत्ताही मिळते पहा. त्याच्यामुळे एक मोठी अशी एक बाहुली घेतली समजा. ही डोलकी बाहुली असते ना, जी पडली तरी पुन्हा उभी राहते, तशा पद्धतीची. आणि त्याला काही लहान मुलांचे गट घेतले आणि त्या मुलांना असं दाखवलं, की एक माणूस आहे, पण तो त्या बोबो डॉलला मारतोय. कशाने तरी मारतोय, हातोड्याने मारतोय, लाथेने मारतोय, बुक्क्याने, व्हॉटेव्हर. आणि त्या माणसाला तसं मारल्याबद्दल शाबासकी मिळते, बक्षीस मिळते. अशा पद्धतीचे जर व्हिडिओज आपण लहान मुलांना दाखवले, तर जेव्हा त्यांना ती तशी बाहुली दिसते, तेव्हा ते पुन्हा तसंच करायला लागतात. म्हणजे मोठी माणसं किंवा एखादा आदर्श व्यक्ती किंवा एखादी ज्याला म्हणतो आपण मॉडेल ज्याला म्हणतो. तर असं एखादं घटना घडली, तर दुसरा मनुष्य कसा वागतो, हे बघून निरीक्षण करून लहान मुलं तसंच वागतात. आता पहा, इरून-फिरून परत आपण तिथेच आलो. आपल्या घरात जी लहान मुलं आहेत, त्यांना घडवण्याचं काम आपलं आहे, लक्षात ठेवा नेहमी. त्यामुळे जर वडील दारू पिऊन शिव्या देत असतील, तर लहान मूल तसंच करण्याचा प्रयत्न करेल. परंतु जर देवाजवळ बसून स्तोत्र म्हणत असतील, तर लहान मूल त्यांचं अनुकरण करेल. बहादुरांनी सांगितलं, की अनुकरण आणि निरीक्षण ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडत जातं. त्यामुळे व्यक्तीचं वर्तन आणि परिस्थिती ह्या 3 गोष्टी एकमेकांशी निश्चितपणे बांधलेल्या आहेत. त्यांची अत्यंत अ, महत्त्वाची अशी आंतरक्रिया असते आणि ती आंतरक्रिया आपल्याला व्यक्तिमत्व घडवण्यासाठी महत्त्वाची कशी ठरते, हे बांधुरांनी सांगितलं. अर्थातच या सगळ्यांच्या सिद्धांतांवर नंतर पुष्कळ काही संशोधन झालं. अनेक लोकांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि अजूनही तो अभ्यास चालू आहे. खूप जुन्या काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी काय म्हणूया आपण जुन्या किंवा पुष्कळ वर्षापूर्वी हे काम केलेलं आहे. परंतु तरी आजही ते तेवढंच महत्त्वाचं आहे. मानवतावादी सिद्धांतामध्ये मास्लोचं नाव आपण विसरून चालणार नाही. मास्लोनी खूप महत्त्वाचं काम अशासाठी केलं,
की त्यांनी मानवी आयुष्याचा सखोल अभ्यास केला आणि मानवी गरजांची एक वर्चस्व श्रेणी त्याने तयार केली. तुमच्या पुस्तकामध्ये त्याची आकृतीही तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये सगळ्यात खालच्या लेव्हलला आहे त्या शारीरिक गरजा आहेत सर्वसाधारणपणे, त्या आपल्या भूक, तहान, ऑक्सिजन वगैरे अशा पद्धतीच्या. आणि हळूहळू वरती जाताना मग त्याच्या मानसिक गरजांना सुरुवात होते. जसं सुरक्षेविषयीच्या गरजा किंवा आणखीन पुढे गेल्यानंतर अ, अशा पद्धतीने पुढे जात जात आपण जेव्हा जातो, तेव्हा शेवटी अ, मास्लोने आत्मवास्तविकीकरण असा एक त्याच्यामध्ये भाग मांडला. आत्मवास्तविकीकरण म्हणजे काय? सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हणजे काय? की म्हणजे ज्या प्रत्येक व्यक्तीने असा विचार केला पाहिजे. मगाशी मी सुरुवातीलाही तुम्हाला म्हटलं, की हे सगळं विवेचन हे तुम्हाला स्वतःच्या बाबतीतही तेवढंच उपयोगी पडणार आहे. हे लक्षात घ्या. आपण जे काही म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेल्या क्षमता, आपल्या आसपास असलेली परिस्थिती आणि शक्यता पुढे जाण्याची, हे सगळं जर आपण पाहिलं तर आपण पुढे गेल्यानंतर किती आपण जास्तीत जास्त स्वतःला अ, ताणू शकतो किंवा जास्तीत जास्त स्वतःला स्वतःच्या क्षमता वापरून आपण किती पुढे जाऊ शकतो आयुष्यामध्ये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण जितकं पुढे जाऊ शकतो, जितकं स्वतःचा विकास घडवून आणू शकतो, हा विकास घडवून आणण्यामध्ये आपलं महत्त्वाचं योगदान आहे, हे लक्षात घ्या. मित्र-मैत्रिणींनो, आपला विचार आपल्याला केला पाहिजे. आपल्या गरजांचा, आपल्या एकंदरीतच आयुष्याचा, आपल्या क्षमतांचा, आपल्या आवडी आणि आपल्या परिस्थितीचा सगळ्याचा विचार करून आपण जास्तीत जास्त चांगलं काय करू शकतो, हा विचार केला पाहिजे. आणि हा विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं तुमच्या लक्षात येईल. आणि हा एकच विचार सुद्धा तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. There's only one person who can change your life, and that is definitely you. त्यामुळे मास्लोची ही जी थेअरी आहे ही किंवा हा जो सिद्धांत आहे, हा मानसशास्त्रामध्येच नाही तर इतर अनेक व्यवस्थापन शास्त्रामध्ये किंवा इतर अनेक शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. आणि त्याला अर्थातच त्याच्यात पुढे आणखी लोकांनी काम केलं. सेल्फ ॲक्च्युअलायझेशनच्या नंतर सुद्धा ट्रान्सेंडन्स नावाचा जो एक भाग आहे त्याच्यामध्ये, हा एक विश्वाचा मी एक भाग आहे. आणि सगळ्यांबद्दल म्हणजे सर्व प्राण्यांबद्दल, मानवाबद्दल, प्रत्येकाबद्दल एक प्रकारचा उदारमतवादी दृष्टिकोन किंवा नैतिक दृष्टीने अत्यंत उच्च पातळीवर तो मनुष्य जातो. आणि त्याचा जो जसं आपल्याकडे संत वगैरे होते पहा, त्यांना असं अपपरभाव वगैरे काही नव्हता. म्हणजे ते काय म्हणे आपण प्राण्यांवरही तेवढंच प्रेम करायचे, माणसांवर करायचे, जात, धर्म वगैरे याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकावर एकसारखं म्हणजे त्यांनी माया केलेली आहे आपल्याला दिसतं. अनेक अनेक धर्मांचे, जाती धर्मांचे हे संत वेगवेगळे आहेत. कोणाचीच नावं घेण्याची गरज नाही, कारण म्हणूनच ते संत आहेत हे लक्षात घ्या. तर ह्याचा सुद्धा कुठेतरी विचार ह्या मानवतावादी सिद्धांतामध्ये झालेला आहे पुढे. आणि जसजसं तुम्ही वाचत जाल तसं तुम्हाला आणखी ते आकर्षक होत जाईल. फक्त एकच करायचं की आपल्या रोजच्या आयुष्यातले जे अनुभव आहेत, हे अनुभव त्याच्याशी जोडून घ्या. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की आपण खरोखरच काहीतरी नवीन आज दृष्टी निर्माण झालेली आहे, नवीन दृष्टिकोन निर्माण झालेला आहे आणि स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल नवीन विचार करायला आपण शिकलो आहे. कार्ल रॉजर्स हा जो मोठा मानसशास्त्रज्ञ आहे, हा आजकाल अत्यंत लोकप्रिय किंवा सगळ्यात मान्यताप्राप्त असं म्हणूया हा मानसशास्त्रज्ञ आहे. याच्यामध्ये त्यांनी अ, स्वतःबद्दल म्हणजे सेल्फ सेल्फ म्हणजे स्व ची ही कल्पना मांडली. आणि ही कल्पना अत्यंत महत्त्वाची होती. महत्त्वाची होती एवढ्यासाठी की जोपर्यंत आपण स्वतःचा स्वीकार करत नाही, जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही, जोपर्यंत आपण स्वतःच्या उत्कर्षाचा पूर्णत्वाने विचार करत नाही आणि जोपर्यंत आपण वास्तववादी दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहत नाही, तोपर्यंत हे सगळं होणारच नाही. त्यामुळे कार्ल रॉजर्सनी फिनॉमिनॉलॉजिकल म्हणजे अंतस्थ किंवा माणसाच्या मनाच्या आत असलेल्या सगळ्या कल्पना, भावना आणि अडचणी किंवा समस्या समजावून घेऊन त्याच्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि काउन्सिलिंगच्या दृष्टीने सुद्धा ज्याला म्हणतो आपण समुपदेशन, तर समुपदेशनाच्या दृष्टीने सुद्धा कार्ल रॉजर्सने इतक्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की तो मनुष्य ज्याचं समुपदेशन केलं जाते तो महत्त्वाचा आहे, आपण महत्त्वाचे नाही. तर त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. याला आपण क्लायंट सेंटर्ड थेरपी म्हणतो आणि खूपच ती महत्त्वाची समजली जाते. आदर्श स्व म्हणजे मला असं वाटतं की मी कसं असलं पाहिजे. वास्तव स्व म्हणजे मी कसा आता आहे.
हे लक्षात घ्या. ह्या दोन्हीमध्ये जर फार फरक पडला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा कुठेतरी बारकाईने विचार करणं भाग आहे आणि कुठेतरी आपल्याला त्याचा त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक कमी करण्याची गरज आहे असं जाणवणं निश्चितच आहे. सुप्त गुणांना वाव आणि पूर्णत्वाने कार्यक्षमतेचा विकास. मला असं वाटतं की मानसशास्त्र हा जो विषय आहे, हा विषय हा ज्याला आपण म्हणतो की इंडिव्हिज्युअली सॅटिस्फाईंग अँड सोशली इफेक्टिव्ह लाईफ. संबंध ध्येय काय आहे मानसशास्त्राचं, की माणसाचं आयुष्य हे व्यक्तिगतरित्या अत्यंत समाधानकारक असलं पाहिजे. पण समाधान कशात तरीच मानून उपयोग नाही बरं का. म्हणजे एखादा मनुष्य म्हणेल की त्या समोरच्या माणसाला जाऊन थोबाडीत मारलं तर मला समाधान मिळेल, असं समाधान नको आहे आपल्याला. तर कसं पाहिजे की ते सामाजिकदृष्ट्या सुद्धा परिणामकारक असलं पाहिजे. इट शुड बी सोशली इफेक्टिव्ह अँड इंडिव्हिज्युअली सॅटिस्फाईंग. माणसाचं आयुष्य ही माणसाची जडणघडण ही कशी झाली पाहिजे, तर माणसाला समाधानही मिळालं पाहिजे आणि सामाजिकदृष्ट्या त्याचं वागणं हे अत्यंत परिणामकारक असलं पाहिजे. इतरांना त्याचा कुठलाही त्रास होता कामा नये, उलट समाजाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या लक्षात येईल मक्री आणि कोस्टा यांनी त्या मनाने अलीकडे अर्थातच आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या सिद्धांतांचा आपण विचार केला ते कोणते 100 वर्षापूर्वीचे होते, कोणते आणखी 80 वर्षापूर्वीचे, 150 वर्षापूर्वीचे, असे तुम्हाला लक्षात येईल. तुमच्या पुस्तकांमध्ये ते सगळं दिलेलं आहे. त्यामुळे मी त्यात फार खोलात गेले नाही. मक्री आणि कोस्टा यांनी 1999 साली हे 5 फॅक्टर थिअरी किंवा पंचकारक सिद्धांत मांडला. त्याच्यामध्ये खुलेपणा, म्हणजे कर्तव्यनिष्ठा, बहिर्मुखता, सहमतीची वृत्ती आणि मनोविक्षुब्धता अशा पद्धतीने वेगवेगळ्या 5. आता हे कसं आहे की व्यक्तीचे गुण किंवा व्यक्तीची वैशिष्ट्य याच्याबद्दलचा हा विचार अशा काही प्रकारच्या सिद्धांतांमध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. काही जैविक सिद्धांत आहेत, म्हणजे आपल्या वर्तनावर परिणाम करणारे जे शारीरिक घटक आहेत, जैविक घटक आहेत, ज्याला आपण म्हणतो बायोकेमिस्ट्री किंवा ज्याला म्हणतो अशा पद्धतीने जे वेगवेगळे हार्मोन्स असतात किंवा जे वेगवेगळे आपण ह्याच्यामध्ये आयझॅकने 2 महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या, अंतर्मुखता आणि बहिर्मुखता. त्याच्याबद्दल थोडा वेळ आपण बोलूया. अंतर्मुखता आणि बहिर्मुखता. अंतर्मुख व्यक्ती कोण असते, की साधारणपणे फार त्यांना दुकानमध्ये मिसळायला नाही आवडत. ते एकटेच आनंदात राहतात आणि त्यांना खूप आतूनच काय म्हणजे आपण खूप जास्त त्यांना स्टिम्युलेशन किंवा जास्त त्यांना उत्तेजन आतून मिळत असतं आणि त्यांना ते बाहेरून काही फारसं नको असतं. ते त्यांच्या स्वतःच्या विश्वामध्ये रममाण होतात. पण बहिर्मुख व्यक्ती कशी असते, की पटकन जाऊन कोणाशी बोलेल, पटकन जाऊन एखाद्या ग्रुपमध्ये किंवा एखाद्या समारंभामध्ये पुढे जाऊन सगळ्यांचं मनोरंजन करेल किंवा सगळ्यांचं लक्ष आकर्षित करेल वगैरे अशा पद्धतीचे असतात. या लोकांना नवीन काहीतरी उत्तेजन हवं असतं आणि त्यामुळे ह्या 2 प्रकारच्या माणसांमध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये मनोविक्षुब्धता म्हणजे ज्याला म्हणतो आपण ही मानसिक त्याची जी काही रोजची वागण्याची पद्धत असते ती अवसामान्य असते. अवसामान्य म्हणजे ती योग्य नसते. त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या रोगांचा विचार करता येईल, परंतु आत्ता मला असं वाटतं या आपल्या विषयामध्ये ती अंतर्भूत नाही. त्यामुळे हे सगळं जनुकीय आधार आहे याला. आणि जर एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगते, की जर पालकांना काहीतरी मानसिक अडचण असेल, मानसिक समस्या असेल, तर त्यांच्या मुलांना तशा पद्धतीची समस्या येण्याची शक्यता दाट असते, असं विसरून चालणार नाही. त्यामुळे जर कोणी तुमच्या ओळखीत असं असेल, की त्यांच्या आई-वडिलांना काहीतरी त्रास आहे, तर त्या मुलांनाही वेळोवेळी स्वतःच्याबद्दल काळजी घेण्याची गरज आहे, असं समजावून सांगावं. त्याच्यामध्ये भारतीय दृष्टिकोन जो आहे याचा याच्याबद्दल आपण बोलायचं झालं तर मला असं वाटतं खूप काही आपल्याला माहीतच असेल. भगवद्गीता वगैरे आपण नक्कीच काहीतरी भाग वाचला असेल, ऐकलं असेल. तर त्याच्यामध्ये सत्व, रजस, तमस अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. सत्व सत्व म्हणजे काय, अत्यंत सात्विक अशी पर्सनॅलिटी, असे जास्त व्यक्तिमत्व, की शांत किंवा ज्याला म्हणतो आपण अत्यंत परिपक्व अशा पद्धतीचा तो माणूस असेल. रजस म्हणजे साधारणपणे त्याला खूप महत्वाकांक्षा असेल, तो अतिशय सक्रिय असेल, काहीतरी करण्याची त्याला इच्छा असेल. आणि तमस म्हणजे हा समजा रागीट असेल किंवा कटकटी करणारा असेल किंवा रोज आयुष्यामध्ये साधारणपणे स्वतःला आणि दुसऱ्यालाही त्रास होईल अशा पद्धतीने वागणारा असेल. आयुर्वेदामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर 3 प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला जातो.
आणि तो औषध देण्यापूर्वी पुष्कळ आपल्याला, तुम्ही जर आयुर्वेदिक कधी औषध घेतलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की खूप आपल्याला प्रश्न विचारतात ते लोक, की बाबा हे होतं का, असं होतं का, झोप लागते का नाही लागत, भूक लागते का वगैरे, काय असेल ते केस हिस्ट्री ज्याला म्हणतो आपण. तर कफ, पित्त आणि वात याच्यामध्ये संबंध, पंचमहाभूतांचा संबंध ह्या 3 गोष्टींशी त्यांनी जोडलेला आहे आणि त्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व घडतं, हे असं त्यांचं मत आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश अशा पद्धतीच्या संज्ञा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अन्नमय कोश म्हणजे आपलं शरीर, हे लक्षात घ्या. मनोमय कोश म्हणजे मानसिक अवस्था किंवा मानसिक विकास अशा पद्धतीने. विज्ञानमय कोश म्हणजे आपल्या बुद्धिविषयक किंवा बौद्धिक क्षमता आणि बौद्धिक क्षमतांचा विकास. अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेलेला आहे आणि मला असं वाटतं हे तुम्हाला समजायला खूपच त्या मनाने सोपं पडेल. व्यक्तिमत्व मापन जेव्हा आपण म्हणतो, मला असं वाटतं व्यक्तिमत्व मापनाच्या संदर्भात जर आपण विचार केला, आपण आतापर्यंत जे वेगवेगळे सिद्धांत थोडक्यातच पाहिले, मी म्हणत नाही की आपल्याला सगळं काही म्हणता आलं, परंतु थोडक्यात पाहिली त्या दृष्टीने पुन्हा एकदा विचार करा, स्वतःचा विचार करा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विचार करा आणि अर्थातच जर वेळ उरला तर आपण आणखी काही गोष्टी बोलणारच आहोत, बघूया. हां, तर व्यक्तिमत्व मापन याच्यामध्ये मानसशास्त्रामध्ये प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन केलेल्या कसोट्या किंवा टेस्ट आपल्याला मिळतील. ह्या टेस्ट कशा प्रमाणे केल्या जातात तर त्याच्यामध्ये विश्वासार्हता, यथार्थता आणि नॉर्म्स हे सगळं असतं. नॉर्म्स म्हणजे कशाशी आपण कोणती कसोटी लावणार आहोत. खूप काही लोकांना म्हणजे एखाद्या एक्सपर्टने, एखाद्या तज्ज्ञाने एखादी मापन कसोटी तयार केली तर ती अनेक लोकांना दिली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणातून आलेल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वयाच्या, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना दिली जाते आणि त्याचं एकंदरीतच साधारणपणे वेगवेगळ्या टप्प्यांवर विश्वासार्हता म्हणजे जे काही मोजायचं आहे, व्यक्तिमत्व मोजायचं आहे, तर व्यक्तिमत्व मोजण्यासाठी ही कसोटी उपयोगाला येते आहे का, ह्याच्यासाठी त्याचा विचार केला जातो, त्याचा अभ्यास केला जातो. आणि यथार्थता, विश्वासार्हता म्हणजे पुन्हा पुन्हा जर आपण एक्स्ट्रीमली सॉरी विश्वासार्हता म्हणजे पुन्हा पुन्हा आपण ती कसोटी दिली तर त्याच पद्धतीचे त्याचे गुण येतात का. एखाद्या माणसाने आज ती कसोटी घेतली आणि तर त्याला कमी गुण मिळाले, उद्या घेतली तर खूप जास्त मिळाले, तर ती विश्वासार्ह नाही. इट इज नॉट रिलायबल. यथार्थता म्हणजे जे काही मोजण्यासाठी ही कसोटी तयार केलेली आहे तेच ती कसोटी मोजते आहे का याबद्दल आपण विचार करतो. आणि वेगवेगळ्या गटांना म्हणजे समजा 15 वर्षाच्या, 20 वर्षाच्या, 50 वर्षाच्या व्यक्तीला साधारण सर्वसामान्यपणे किती गुण मिळतात आणि त्यापेक्षा कमी किंवा जास्त गुण मिळाले तर त्याचा अर्थ कसा लावायचा हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं. आता ह्याच्यात अपेक्षा अशी आहे की जी व्यक्ती ती टेस्ट वापरते आहे किंवा ती कसोटी वापरते आहे ती व्यक्ती प्रशिक्षित असावी. म्हणजे तुमच्या माझ्यासारखा तिने मानसशास्त्राचा काही अभ्यास केलेला असावा. तिला ज्या व्यक्तीला आपण ही कसोटी देणार आहोत त्या व्यक्तीला माहीत असावं. सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत अनेक वेळा, परंतु ती कसोटी घेण्यासाठी ती व्यक्ती तयार असली पाहिजे. आणि गोपनीयता म्हणजे त्या कसोटीमध्ये आपल्याला काहीतरी जे अनुमान आपल्याला मिळत आहे ते अनुमान आपण गोपनीय राखतो. आपण इतरांना नाही सांगत. समजा एखादा मुलगा आहे, त्याला काहीतरी प्रश्न पडलेला आहे, तर तो त्या प्रश्नाचा उकल आपण किंवा प्रश्नाची चर्चा अशी उघडपणे आपण इतरांशी करणार नाही, गोपनीय राखू आपण. पूर्वग्रह विरहित अमुक व्यक्ती फलाण्या प्रकारची आहे, काळी आहे, गोरी आहे, फलाण्या धर्माची आहे म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह ठेवत नाही मनामध्ये. आणि हे तर निश्चितपणे अत्यंत वस्तुनिष्ठ अशा पद्धतीने हे सगळं चालतं काम. हे लक्षात घ्या की आपण मानसशास्त्राचे लोक आहोत आणि आपल्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. आपल्या दृष्टीने प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. आपल्या दृष्टीने प्रत्येक माणसाच्या समस्या सोडवणं हा आपला धर्म आहे आणि त्याच्या विकासासाठी हातभार लावणं हेच आपलं काम आहे. त्यामुळे पूर्वग्रह वगैरे आपण निश्चितपणे बाजूला ठेवले पाहिजेत. व्यक्तिमत्व मापनाचे उपयोग नेमके काय काय असतात तर खूप वेळा आपल्याला ज्याला म्हणतो आपण करिअर काउन्सिलिंग म्हणतो, म्हणजे ज्याला आपण शिक्षण विषय
किंवा व्यवसायविषयक जे आपण समायोजन साधण्यासाठी लोकांना समुपदेशन करतो, त्याच्यासाठी उपयोग होतो. आवड, निवड, अभिक्षमता, गुणविशेष हे सगळं आपल्याला त्याच्यातून समजतं. अनेक वेळा अ, कामाच्या ठिकाणची कार्यक्षमता ही सुद्धा व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. जसं की इमोशनल इंटेलिजन्स आहे. तुमच्या लक्षात येईल, की जर का भावनिक बुद्धिमत्ता कमी असेल, तर निव्वळ हुशारी असून उपयोगाचं नाहीये. भावनिक बुद्धिमत्ता चांगली असेल, तर माणसाला चांगलं यश मिळतं. हे तर अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये निरीक्षण पद्धती आहे. एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व कसं आहे, एखाद्या मुलाचं व्यक्तिमत्व कसं आहे, जर समजा आपल्याला माहीत करून हवं असेल, आपल्याला त्याचा अभ्यास करायचा असेल, तर वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या लोकांची आंतरक्रिया करताना ती व्यक्ती कशी वागते, हे आपण पाहिलं पाहिजे. या निरीक्षणातून आपण काहीतरी विशेष पद्धतीचे निष्कर्ष काढू शकतो. हे निरीक्षणही सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने आपण करू शकतो. जसं की काही वेळा आपण एखादा समूहाचा भाग असतो. त्या समूहामध्ये आपण इतरांच्यातलाच एक आहोत असं दाखवू शकतो आपण आणि आपण निरीक्षण करू शकतो त्या माणसाचं. त्या माणसाला अजिबात कल्पना नसते की आपलं कोणी निरीक्षण करत आहे. किंवा आपण अगदी शास्त्रीय पद्धतीने अमुक-अमुक पद्धतीचं निरीक्षण करू शकतो. अगदी आपण प्रयोगशाळेमध्ये सुद्धा निरीक्षण करू शकतो. अत्यंत विशिष्ट पद्धतीचं, विशिष्ट प्रकारच्या उत्तेजनांना सामोरं जाताना तो कशा पद्धतीने वागतो असं पाहू शकतो. दुसरं म्हणजे मुलाखत आहे. अर्थात मुलाखतीचेही अनेक प्रकार आहेत. मुलाखती अत्यंत काटेकोर पद्धतीने आणि ज्याच्यासाठी घेतली गेली आहे, त्या विशिष्ट गोष्टीसाठीच त्याचा कसा उपयोग होईल आणि चांगल्यात चांगला उपयोग कसा होईल, हे आपण पाहिलं पाहिजे. अर्थातच वेगवेगळ्या कसोट्या आहेत. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं, की प्रमाणित कसोट्या आहेत. त्याच्यामध्ये MMPI, CPI या सगळ्याचा 16 PF, MBTI वगैरे या सगळ्याचा उहापोह आपल्या पुस्तकांमध्ये केलेला आहे आणि आपण वाचाल तर आपल्या लक्षात येईल, की बाबा जसं 16 PF आहे. 16 PF म्हणजे काय? 16 पर्सनॅलिटी फॅक्टर्स. म्हणजे खूप अभ्यास केल्यानंतर ऑलपोर्ट, कॅटल वगैरे अशा लोकांनी खूप अभ्यास केला या सगळ्या संदर्भात आणि साधारणपणे जे रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडेल, जे आपल्याला आपल्या काउन्सिलिंगला म्हणजे जेव्हा आपण समुपदेशन करायचं आहे त्या व्यक्तीसाठी उपयोग पडेल किंवा इव्हन MBTI ह्यातल्या अनेक कसोट्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये माणसाचं वर्तन, त्याचे विचार हे सामान्य आहेत की नाही, का विकृतीकडे वळत आहेत, हे सुद्धा दाखवणारे त्याच्यामध्ये काही भाग आहेत, त्याच्यामध्ये काही घटक आहेत आणि ह्या अत्यंत महत्त्वाच्या उपयोगाच्या आहेत. फक्त मित्रांनो एक लक्षात घ्या, की मानसशास्त्रीय कसोट्या वापरताना फार बारकाईने विचार करावा लागतो. खूप अभ्यासपूर्वक त्या द्याव्या लागतात. अगदी आपला आपला आवाज, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, आपण त्या माणसाला अ, दिलेल्या सूचना वगैरे या सगळ्याच गोष्टी त्यात महत्त्वाच्या असतात. आणखी एक लहानशी गोष्ट पण खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, की कुठल्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या बाबतीत ह्या कसोट्यांचा किंवा कोणत्याही मानसशास्त्रीय कसोट्यांचा कुठलाही गैरवापर कधीही करता येणार नाही आपल्याला. कारण आपण जसं एखादं काय म्हणूया आपण एखादं विशिष्ट प्रकारचं विशिष्ट प्रकाराने आपण बांधली गेलेलो आहोत या सगळ्या गोष्टींना, की आपण दुसऱ्याच्या हितासाठी काम करू. आपण दुसऱ्याचं अहित कधीही करणार नाही. कुठल्याही पद्धतीने त्याला दुखावणार नाही. फक्त एकच उदाहरण सांगते आणि पुढे जाऊया, की जर एखाद्या मुलाची बौद्धिक क्षमता कमी असेल, तर एकदम त्या पालकांना सांगू नका, की आणि अत्यंत हार्श किंवा ज्याला म्हणतो आपण कडक शब्दात सांगू नका. तर त्या व्यक्तीमध्ये काय शिल्लक आहे, काय चांगलं आहे, काय करू शकेल ती, ह्याचा विचार करून त्यांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करून त्यांना त्यांच्या मनोवृत्तीचा आणि भावनेचा विचार करून आपण अत्यंत सौम्य पद्धतीने पुढे नेण्याचा प्रत्येकाला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि अर्थातच सुरुवातीला आपल्याला स्वतःलाच पुढे न्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पदनिश्चयन श्रेणी रेटिंग स्केल्स असतात, वर्तनविषयक माहिती असते, परिस्थिती सापेक्ष वर्तन कसोट्या असतात. की अमुक-अमुक पद्धतीचा जर का परिस्थिती असेल, तर तो माणूस कसा वागेल, की ती व्यक्ती कशी वागेल. त्याच्यामध्ये प्रक्षेपण तंत्रमापन आहे. प्रक्षेपण म्हणजे काय? मगाशी मी म्हटलं, की आपल्या मनातले विचार दुसऱ्यावरती आपण प्रक्षेपित करतो. त्याच्यामध्ये रोशा आहे, थीमॅटिक परसेप्टिव्ह टेस्ट आहे. त्याच्यात प्रश्न असा आहे, की अ, एखादा अत्यंत संदिग्ध असा एक उत्तेजक दिला जातो. जसे की शाळेचे डाग असतात किंवा जसे की
अर्धवट वाक्य असतात काहीतरी. माझी आई मला खूप आवडते जेव्हा टिंब टिंब टिंब. आता हे वाक्य जे आहे ते 5वीतल्या मुलाला समजा 8वीतल्या मुलाला आपण पूर्ण करायला दिलं तर आपल्याला कळतं की बाबा काय पद्धतीची त्याची अपेक्षा आहे आईकडून. किंवा मला आईचा खूप राग येतो जेव्हा टिंब टिंब टिंब. अशा पद्धतीने स्वतःच्या मनातले विचार जे आपण एरवी बाहेर काढत नाही ते ह्या प्रक्षेपण तंत्रामुळे ती व्यक्ती सहजपणाने मांडून जाते किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीचा त्याच्यामध्ये वापर करतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की संदिग्ध प्रकारचे त्याच्यामध्ये किंवा काही चित्र असतील त्याच्यावरनं गोष्ट लिहायची असेल किंवा काही शाईचे डाग असतील त्याच्यावरून आपल्याला काय दिसतं, प्राणी दिसतो, पक्षी दिसतो, काय दिसतो हे आपल्याला सांगायचं असतं. तेव्हा मला असं वाटतं आपण साधारणपणे आता शेवटच्या 5 मिनिटांकडे आलेलो आहोत. तर थोडक्यात मला असं वाटतं की मी तुम्हालाही सांगितलं पाहिजे की आजकाल व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना खूप म्हणजे खूप महत्त्वाची ठरते आहे. समाजामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरते आहे आणि मित्रांनो 200 वर्षापूर्वी 2000 वर्षापूर्वीपासून हे संशोधन चालू आहे. बोधनिक, भावनिक आणि वर्तनविषयक अशा सगळ्या प्रकारात आपण वेगवेगळे असतो. त्यामुळे स्वतःची तुलना फक्त स्वतःशी करा. मागच्या वर्षी मला 55% मार्क होते, तर मी एकदम 80% मार्क मिळालेल्या मुलाची स्वतःची तुलना करता येणार नाही. तर आता यावेळी 60% मिळाले तरी स्वतःला शाबासकी द्या. व्यक्तिमत्व अनुवंशिकतेवर अवलंबून आहे, जीव रासायनिक स्वास्थ्यावर अवलंबून आहे, शारीरिक वैशिष्ट्य, बुद्धिमत्ता. पण एक गोष्ट मात्र आहे हं, की व्यक्तिमत्वाचा विचार करताना बुद्धिमत्तेचा विचार आपण फार त्याच्यात घेत नाही. व्यक्तिमत्व विषयक संशोधन जे आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आपण थोडंसं कडेला ठेवतो. बुद्धिमत्तेविषयक मला असं वाटतं इतरत्र कुठेतरी आपण हे घेऊच या. परंतु अ, समायोजन साधणे, सामाजिक वर्तन आणि स्वतःला ओळखणे त्यात विशेष महत्त्वाचं आहे. मतमूल्य आणि भावनिक अनुभव तसंच लहानपणीचं संगोपन हे सगळंच त्याच्यामध्ये महत्त्वाचं ठरत आहे. जाता जाता मला असंही सांगायला आवडेल की लिंगसापेक्ष भूमिका ज्याला म्हणतो आपण, स्त्री आणि पुरुष यांना समाज घडवत जातो आणि घडवताना अत्यंत साचेबंद कल्पनेने वेगवेगळ्या पद्धतीने घडवतो. की एखाद्या मुलीला लागलं तर आपण तिचे डोळे पुसतो आणि तिला अ, लगेच औषध लावतो. तिला म्हणतो की खूप जास्त दुखतंय का वगैरे. आणि जर एखाद्या मुलाला लागलं तर त्याला म्हणतो की रडतोस काय बारकं आहेस का? लिंगसापेक्ष भूमिकांचा मोठा परिणाम हा आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो आणि संबंध सामाजिकीकरण त्याच्यावर अवलंबून असतं. एखादी वेडीवाकडी कोळी छोट्या मुलीने केली तर तिला आपण छान छान म्हणतो, पण मुलांना नाही छान छान म्हणत. त्यामुळे सामाजिकीकरण हे संबंध लिंगसापेक्ष भूमिकेवर अवलंबून असतं आणि संधी, आत्मविश्वास, स्वसंकल्पना, ध्येय हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे हा एक कुठेतरी दोन्ही बाजूने अर्थात आत्ता फार आपल्याला वेळ नाही, परंतु दोन्ही बाजूनी अत्यंत अन्यायकारक अशा पद्धतीने काही गोष्टी घडत असतात आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी त्यामुळे मागे पडताना आपल्याला दिसतात. व्यक्तिमत्व 4 प्रकारांनी विभागता येईल. ए, बी, सी आणि डी. म्हणजे अर्थात कुठल्या विशिष्ट गोष्टींचा आपण याच्याशी संबंध जोडूया. ए प्रकारची व्यक्ती असते ती ए पर्सनॅलिटी ही अत्यंत घाईघाईने बरीचशी कामं एकदम करते. तिला सगळं एकदमच करायचं असतं. खूप महत्त्वाकांक्षी असते आणि इतरांवर वर्चस्व गाजवते. अगदी थोडक्यात एवढं वर्णन करता येईल. बी प्रकारची व्यक्ती असते तिला ताण नसतो, काही घाई नसते आणि साधारणपणे चालढकल करण्याची शक्यता असते तिच्या म्हणजे कामांच्या बाबतीत किंवा हे जमेल तसं करणं वगैरे असं. परंतु अनेक वेळा ते अत्यंत लवचिक असतात, सर्जनशील असतात म्हणजे क्रिएटिव्ह असतात ते. नवीन काहीतरी गोष्टी त्यांच्याकडून निर्माण होतात. सी प्रकारची व्यक्ती असते ही अचूक काम करते, सदसद बुद्धी असते त्याला आणि विविध प्रकारच्या भावनांचं प्रकटीकरण करते, सकारात्मक आणि नकारात्मक. आणि डी प्रकारची जी व्यक्ती असते ती नेहमीच उदास असते. काहीतरी नकारात्मक भावना तिच्यामध्ये असतात. स्वतःबद्दलही आपण खूप वेळा स्वतःशीच नकारात्मक बोलतो. आपण स्वतःशी जेव्हा बोलतो आणि आपण सारखं स्वतःशी बोलतो लक्षात घ्या. तुम्हाला ह्याची जाणीव नसेल. परंतु आपण सारखं स्वतःशी काहीतरी बोलत असतो, बजावत असतो स्वतःला आणि त्याचा मोठाच परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर, आपल्या वर्तनावर आणि विचारांवर, तसंच अंतर्क्रियेवर सगळ्यावरच होत असतो. त्यामुळे ही डी प्रकारची व्यक्ती निराशावादी असते, उदास असते, ऋणात्मक आत्मसंवाद असतो आणि आत्मविश्वासाचा त्याच्यामध्ये अभाव असतो. आपण आत्तापर्यंत जे बघितलं ते व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत वेगळे आहेत. बोधनिक म्हणजे कॉग्निटिव्ह याच्यामध्ये बांदुरा विषय केली. वर्तनविषयक पॅव्लॉवबद्दल तर मला असं वाटतं की एक वेगळाच सेशन आपल्याला घ्यावं लागेल. पॅव्लॉव आणि स्किनर हे दोघंही कंडिशनिंगच्या बाबतीत म्हणजे फार महान शास्त्रज्ञ होते असं म्हणता येईल आपल्याला. मानवतावादीमध्ये आपण रॉजर्स मास्टर यांच्याबद्दल थोडं बोललो
नंतर घटक विश्लेषणमध्ये म्हणजे फॅक्ट अनालिसिसमध्ये शिल्डन, आयझहँड, कॅटल अशा पद्धतीचे लोक आहेत. आणि मर्यादित आशयमध्ये ब्रॉटननी लोकसेल्फ कंट्रोल म्हणजे स्वनियंत्रण केंद्राबद्दल विचार केला. तेव्हा माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर माझा ताबा आहे की नाही याबद्दल मनुष्य विचार. आपण स्वतःचं आयुष्य बदलू शकता मानसशास्त्राच्या उपयोगाने. या सगळ्या सिद्धांतांचा वापर करून या सगळ्या महत्त्वाच्या विचारांचा कुठेतरी एक छाप ठसा तुमच्या मनावर म्हटला पाहिजे. आणि ह्या दृष्टीने ह्या पेपराचा अभ्यास करा. फक्त परीक्षेसाठी म्हणून, चांगले मार्क मिळण्यासाठी म्हणून याचा अभ्यास करू नका. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. नमस्कार.